नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी खारं वांग्याची आमटी ही रेसिपी दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आता मी या ठिकाणी 2 वांगे घेतलेले आहेत आणि आता यामध्ये मी काय काय टाकते हे तुम्ही पुढं बघा. आता यामध्ये मी शेंगादाणे, खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लाल मिरची, जिरे, धने आणि लसूण वापरणार आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजायचं नाही, न भाजताच आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं. कच्चंच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. चला तर मग आपण आता हे सर्व साहित्य मिक्सरला लावून वाटून घेऊया. आता हे सर्व मसाले आपण वाटून घेणार आहोत. तर चला आपण आता हे वाटून घेऊया. आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. आता लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि यामध्ये कढीपत्ता टाकल्यामुळं अगदी या भाजीची टेस्ट अगदी वाढते. त्यामुळं कढीपत्त्याचा वापर करायचा आहे. आणि आता हे सर्व मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे. आता हे मसाले आपले बारीक झालेले आहेत. त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते बारीक करून घेतलेले आहेत. आणि आता हे वांगे मी चिरून घेतलेले. आता या वांग्याच्या फोडी पाण्यात टाकायचे नाही, कारण आपण गॅसवर जेव्हा पॅन ठेवतो तेल तापल्यानंतरच पटकन आपण ही वांगे चिरून घ्यायचे आहेत. कारण पाण्यामध्ये टाकलं तर त्याचं जीवनसत्व निघून जातात. त्याच्यामुळं आपण हे पाण्यामध्ये टाकायचे नाही. आता हे वांगे मी फोडणीला टाकलेले आहे. आता या फोडणीमध्ये फक्त हळद टाकलेली आहे. लाल मिरची, थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. बाकी दुसरं यामध्ये मी कोणताही मसाल्याचा वापर केलेला नाही. आणि आता जो आपण मसाला टाकलेला आहे तो त्यामध्ये आपल्याला टाकून आपण 5-10 मिनिट तो परतून घेणार आहोत. तो मसाला थोडासा घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपला मसाला परतून झाला आहे. आता त्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे. अगदी उकळीचं पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि आता कुकरचं झाकण, आता मीठ टाकून घेऊया आणि कुकरला झाकण लावून आपण 1 शिट्टी करून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता हे खारं वांगं खाण्यासाठी अगदी टेस्टी लागतं. आणि ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे, कारण मसाल्याचा वापर यामध्ये मी केलेला नाही आहे. फक्त थोडीशी लाल मिरची पावडर आणि लाल मिरच्या वापरलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब